B.Ed ॲडमिशन 2025-26 तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की आम्हाला कॅप राऊंड 2 साठी कोणती प्रोसेस करायची आहे का। तर आपण याबद्दलच्या संपूर्ण ज्या प्रॉपर अपडेट होत्या ह्या अपडेट आपल्या चॅनलवर दिलेल्या होत्या, तरी सुद्धा विद्यार्थ्यांचेही कन्फ्युजन झालेले आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर बघू शकता आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्याही इन्स्टिट्यूट लेवलला ॲडमिशन किती झाले हे कसे चेक करायचे आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर तुम्ही सुद्धा तुमचे स्टेटस चेक करू शकता, लॉग इन करून बघा तुमचे स्टेटस बघा। ॲडमिशन झालेली असेल तर तुम्हाला ॲडमिटेड लिहून आलेलं असेल, जर तुमची ॲडमिशन झालेली नसेल तर नॉट ॲडमिटेड, बेटरमेंट झाले असेल तर बेटरमेंटचं ऑप्शन, फ्रीज या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये चेक करू शकता। आणि साधारणतः आता तुमचा जो कॅप राऊंड 2 चा रिझल्ट आहे, म्हणजे कॅप राऊंड 2 मध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज कधी मिळणार, तर 29 तारखेला विद्यार्थ्यांना 5 PM म्हणजे सायंकाळी तुम्हाला कॉलेजेस अलॉट होणार आहे। तर कॅप राऊंड 1 मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि आता 29 तारखेला लागेल कॅप राऊंड 2। कॅप राऊंड 2 मध्ये आपण एकही कॉलेज ॲड केलेलं नाही आहे, जे आपण कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेजेस ॲड केलेले होते तेच कॉलेज आपले कॅप राऊंड 2 मध्ये पकडण्यात आलेले आहे। तर आता कॅप राऊंड 2 जेव्हा डिस्प्ले होणार त्यामध्ये जेही विद्यार्थ्यांची प्रवेश घेतलेला नाही आहे, ज्यांनी बेटरमेंट केलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये चान्स देण्यात येणार आहे। तुम्हाला या राऊंडमध्ये जर नंबर लागला, जर कॉलेज चांगले असेल तर तुम्ही या राऊंडमधून प्रवेश घेऊ शकता, कारण की जसे जसे राऊंड पुढे जाणार आहे तशा तशा कॉलेजच्या जागासुद्धा आता फुल होणे सुरू होणार आहे। म्हणून कॅप राऊंड 1 आणि 2 या 2 राऊंडमध्ये जर तुम्ही प्रवेश घेतला तर तिसऱ्या राऊंडमध्ये कसं आहे, तिसऱ्या राऊंडमध्ये संपूर्ण विद्यार्थी परत रजिस्ट्रेशन करू शकतात। आता या राऊंडमध्ये आणि 2 राऊंडमध्ये अडचणी काय आहे, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम होते, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही आहे, किंवा कोणाची कास्ट व्हॅलिडिटी समथिंग XYZ भरपूर सारे प्रॉब्लेम होते, परंतु ते विद्यार्थी 1 आणि 2 मध्ये काही करू शकलेले नाही आहे। संपूर्ण विद्यार्थी राऊंड 3 मध्ये संपूर्ण अपडेट चेंज करू शकतात, संपूर्ण माहिती सुद्धा बदलवू शकतात। कसे, एखाद्या विद्यार्थ्यांनी SC ST OBC कास्ट असेल, त्या विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटी मिळाली नाही आहे किंवा आता मिळतच नसेल तर तो विद्यार्थी आपला फॉर्म ओपन मधून कन्वर्ट करू शकतो, म्हणजे तो विद्यार्थी ओपन मधून ॲडमिशन घेऊ शकतो। आणि भरपूर सारे विद्यार्थी असे करतात, कारण की त्यांचे डॉक्युमेंट जर बनतच नसेल आणि जर त्यांचं 1 वर्ष वाया जात असेल तर ते विद्यार्थी ओपन मधून सुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात। तर अशाबद्दल सुद्धा यामध्ये भरपूर सारे अपडेट आहे। पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, त्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागेल त्यांनी प्रवेशासाठी ट्राय करावे। राऊंड 3 मध्ये तुम्ही संपूर्ण माहिती चेंज करू शकता। वेळोवेळी संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आता 29 तारखेपर्यंत कोणाला काहीही करायचं नाही आहे, आपल्याला वेट करायचं आहे ते म्हणजे कॅप राऊंड 2 चे रिझल्टचा फक्त, की कोणते कॉलेज मिळणार आहे, आणि ज्यांनाही मिळेल ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। नाही मिळालं तर आपण राऊंड 3 चा फॉर्म पुन्हा भरूया आणि संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। B.Ed बद्दल कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26 च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।